महाराष्ट्राचे सुपुत्र संदीप ठोक यांच्या पार्थिवावरती नाशिकमध्ये त्यांच्या खंडागळ या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले। संदीप ठोक यांच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी अलोट गर्दी झाली होती। स्मशानभूमीत लष्कराकडून शहीद संदीप ठोक यांना मानवंदना दिली गेली। संदीप यांचे मोठे भाऊ योगेश ठोक यांनी पार्थिवाला अग्नी दिला। यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या। उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात यवतमाळच्या वणीमधील नेरळपूरचा गावचे विकास कुडमे येथे शहीद झाले। उपचारादरम्यान वीरमरण आलेल्या विकास यांच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। 31 वर्षीय विकास 2008 साली डोगरा रेजिमेंटमध्ये दाखल झाले। 2 महिन्यांपूर्वीच त्यांची नियुक्ती काश्मीरला झाली होती। त्यावेळी ते आपल्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आले होते आणि तीच त्यांची अखेरची भेट ठरली। विकास यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, 8 महिन्यांची मुलगी, वृद्ध आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे। उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाल्यात। भारत मातेच्या या वीर सुपुत्र उपस्थित होत्या। हल्ल्यातील शहीदांमध्ये महाराष्ट्राच्या 4 सुपुत्रांचा समावेश आहे। त्या सिन्नरचे सुपुत्र संदीप ठोक यांचाही समावेश आहे। महाराष्ट्रातल्या शहीदांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 15 लाखांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। उरीमधल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध होतोय। अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा आणि ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी या हल्ल्याचा निषेध केला। त्यानंतर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांच्यासह अनेक देशांनी उरीतल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे। भारताप्रमाणेच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा बळी ठरलेल्या अफगाणिस्ताननं आपली सहवेदना व्यक्त केली आहे। आपल्या परराष्ट्र नीतीमध्ये दहशतवादाचा वापर करणाऱ्या देशांना वाईट टाकलं पाहिजे अशी भूमिका अफगाणिस्ताननं घेतली आहे। We fully support Prime Minister Modi's call for a strong and firm action against those who terrorize our people, against those who use terrorism as an instrument for policy. We have been saying this for many years, and we hope that the world community, the countries of this region, will join hands with India and Afghanistan. उरीमधील लष्करी मुख्यालयावर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जाशी गावचे सुपुत्र चंद्रकांत शंकर गलांडे हे शहीद झाले आहेत। चंद्रकांत गलांडेच्या निधनामुळे त्यांच्या जाशी या मूळ गावी शोककळा पसरली आहे। आपल्या गावातील लाडक्या सुपुत्राला गमावल्याची वेदना ग्रामस्थांना आणि मित्रांना आहे, तर देशासाठी आमच्या भूमिपुत्रांना आहुती दिल्याचा अभिमान असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली। या वीर जवानांचं पार्थिव आज रात्री पुण्यातून उद्या दुपारपर्यंत जाशीत आल्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। उरी दहशतवादी हल्ल्याचा भारताचा जगभरातून निषेध होतोय। जगभरातल्या बड्या देशांनी या हल्ल्यानंतर पाकिस्तानला जबाबदार धरत संताप व्यक्त केला आहे। मात्र यानंतरही पाकिस्तानचं शेपूट वाकडच असल्याचं उघड झालंय। या हल्ल्यानंतर पाकिस्ताननं या हल्ल्याचा निषेध करणं तर दूरच त्यावर प्रतिक्रिया देण्यासही नकार दिलाय। त्यामुळे पाकिस्तान दहशतवादाबाबत किती गंभीर आहे याची प्रचिती आली आहे। काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानांना नाशिकमधील माजी सैनिकांनी श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। पाकिस्तान मुर्दाबाद, शहीद जवान जिंदाबाद अशा घोषणाही देण्यात आल्या। पाकिस्तानकडून नेहमी होणाऱ्या हल्ल्याचा निषेध करत बुलेट का जवाब बुलेट से असं म्हणत माजी सैनिकांनी जणू आपण युद्धासाठी सज्ज असल्याची जाणीव यावेळी करून दिली। काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी डोंबिवलीमध्ये शेकडो तरुणांनी इंदिरा चौक ते आप्पा दातार चौक गणेश मंदिरपर्यंत उत्स्फूर्त मोर्चा काढला। भर पावसात सुद्धा डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्तपणे या मोर्चात सहभाग घेत निषेध नोंदवला। मोर्चात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे सहभागी झाले होते। उरी येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आलं। नागपूरच्या सावरकर नगर चौकात झालेल्या आंदोलनामध्ये सेना कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा आणि पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पुतळा जाळला। भारत सरकारनं याविरोधात कडक कारवाईची मागणी देखील कार्यकर्त्यांनी केली। धुळे शहरातील आग्रा रोडवरील कराचीवाला खुंटावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा ध्वज जाळला। यावेळी पाकिस्तानचा निषेध केला गेला। सोबतच शहीद भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली।
पाकला जशास तसं उत्तर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या छावणीवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा धुळ्यात निषेध व्यक्त करण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं शिवतीर्थ चौकात मेणबत्त्या पेटवून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहत अभिवादन केलं. उरीमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. अभिनव कॉलेज चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याची भावना यावेळी व्यक्त केली गेली. पाकिस्तानी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधात जळगावमध्ये भारतीय मच्छीमार संघानं पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रतिमा तसंच पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून या घटनेचा निषेध व्यक्त केला. तर हिंदू जनजागृती समितीच्या वतीनंही जळगावात मूक मोर्चा काढून पाकिस्तानचा निषेध केला गेला. उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी पाकिस्तानचा ध्वज जाळला. यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. शिवाय पाकिस्तानला धडा शिकवायची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली. काश्मीरच्या उरी येथील भारतीय सैन्य तळावरील भ्याड हल्ल्याचा चंद्रपूर शहरातील युवकांनी निषेध केला. पाकिस्तानी झेंडा आणि पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या प्रतिमा जाळून हा निषेध व्यक्त करण्यात आला. पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली असून पंतप्रधान मोदी यांनी या घटनेनंतर कठोर निर्णय घेत पाकिस्तानला धडा शिकवावा असं आवाहन या युवकांनी केलं. वनाच्छादित क्षेत्रात मोडणाऱ्या गावात वन्यजीवानं केलेल्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या पाळीव प्राण्यांच्या मोबदल्यात वनविभागानं भरीव वाढ केली आहे. हा मोबदला 2.5 पट करण्यात आला असून हा निर्णय पुढील महिन्यापासून लागू होणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. सध्या गाय किंवा बैलाचा जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 10,000 रुपये नुकसान भरपाई मिळते, तर बकरीचा मोबदला केवळ 3,000 रुपये एवढा मिळतो. आता हा मोबदला 25,000 पर्यंत वाढवला जाणार आहे. शेतकऱ्याचं जनावर जातं आज 10,000 रुपयाची मदत आहे, ती 25,000 करण्याचा मी निर्णय केला. मागच्या वर्षी शेतकऱ्यांचं जे नुकसान व्हायचं त्या नुकसान भरपाई आपण दुप्पट केली. आणि आता ज्या पाळीव प्राण्यांचं नुकसान वन्य प्राण्यांच्या शिकारीमुळे होतं, वन्य प्राणी जेव्हा शिकार करतात पाळीव प्राण्याची, तर ते आता 2.5 पट करण्याचा मी निर्णय केला. मुंबईमध्ये 5 IAS अधिकाऱ्यांच्या घरीच डेंग्यूला कारणीभूत ठरणाऱ्या एडिस इजिप्ती डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. आशिष सिंग, जय सहारिया, श्यामलाल गोयल, नवीन खोना आणि एकी जैन अशी अधिकाऱ्यांची नावं आहेत. IAS अधिकारी राहत असलेल्या मंत्रालयाजवळच्या यशोधन इमारतीत तपासणी करण्यात आली. तिथे त्यांच्या डासांच्या अळ्या सापडल्या. धुळे शहरात एका तरुणीला डेंग्यूनं आपला जीव गमवावा लागला. अजूनही शहरात डेंग्यूचे अनेक रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिरपूर शहरातही डेंग्यूची दहशत अद्याप संपलेली नाही. शिरपूरमध्ये मागच्या आठवड्यात 2 मुलांना आपला जीव डेंग्यू सदृश आजारानं गमवावा लागला होता. या दोन्ही शहरातील पालिका अधिकारी मात्र या गंभीर समस्येकडे पाहायला तयार नाही. साईबाबांच्या शिर्डीलाही डेंग्यू, चिकनगुनिया, गोचिड ताप या आजारांनी थैमान घातलं असून गेल्या 15 दिवसात डेंग्यूच्या आजारानं 4 बळी घेतल्यात. 3 शाळकरी मुलींसह एका महिलेचा यात समावेश आहे. तर शेकडो नागरिक तापाच्या आजारानं त्रस्त आहेत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी शिर्डी नगर पंचायत कार्यालयावर मोर्चा काढत पंचायतीचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना धारेवर धरलं. या मोर्चात महिला चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. मराठा मोर्चासंदर्भात मी काही बोललो तर श्रेय घेतोय असा गैरसमज पसरतो. कोपर्डी प्रकारानंतर राज्यसभेत आवाज उठवणारा मी एकमेव खासदार होतो. यापुढे मी मराठा आरक्षणावर संसदेत आवाज उठवणार असल्याचं खासदार संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. दरम्यान संभाजीराजे यांना महाराष्ट्र पर्यटन विभागाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी 3 ठिकाणी मराठा समाजाचे मोर्चे निघाले. जालना, लातूर आणि अकोल्यात या मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. लातूरमध्येही मराठा मूक मोर्चाला प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. या गर्दीमुळे लातूर शहर ठप्प झालं, तसंच शहरातील दुकानं बंद होती. तिकडे जालन्यातही शिवाजी पुतळ्यापासून मराठा समाजाचा मोर्चा निघाला. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि महिलांची प्रचंड गर्दी होती.
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मोठमोठाले मोर्चे निघत आहेत. या मोर्चांमध्ये विविध पक्षांचे आणि संघटनांचे नेते खुलेआम सहभागी होत आहेत. मात्र आतापर्यंत या मोर्चासंदर्भात भाजप पक्षाची भूमिका स्पष्ट नसल्यानं भाजपतील मराठा नेते या मोर्चापासून 2 हात दूरच राहत होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी भाजपतील मराठा नेत्यांना मोर्चात सहभागी होण्यास सहमती दिली. मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्ते विनोद पाटील यांना हायकोर्टात नवी याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. हायकोर्ट तुमच्या याचिकेबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करेल असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे. येत्या 2 दिवसात हायकोर्टात नवीन याचिका दाखल करणार असल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं. याचिकाकर्त्यांकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे उपस्थित होते. खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील 85% प्रवेशांकरता डोमेसाईल म्हणजेच रहिवाशी दाखला बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. त्यामुळे यंदाचे वैद्यकीय महाविद्यालयातील 85% जागा या ज्यांच्याकडे डोमेसाईल म्हणजेच रहिवाशी दाखला आहे त्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, तर खासगी महाविद्यालयांना मोठा दणका बसल्याचं बोललं जात आहे. भोसरी एमआयडीसीमधल्या वादग्रस्त भूखंड प्रकरणी हायकोर्टानं माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंवर ताशेरे ओढले आहेत. मंत्रिपदी असताना कोणत्याही व्यक्तीनं अथवा संबंधिताने असा व्यवहार करणं अपेक्षित नाही असं न्यायालयानं सुनावलं आहे. हेमंत गावंडे यांनी दाखल केलेल्या रीट क्रिमिनल याचिकेवर सुनावणी झाली. या प्रकरणी एमआयडीसी, महसूल विभाग आणि पोलीस खात्यानं 2 आठवड्यात आपला अहवाल सादर करावा असे आदेशही कोर्टानं दिले. या प्रकरणाची काय चौकशी केली जाईल अशी विचारणा आता पोलिसांना केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात आणि गुजरात राज्यातील डांग जंगलात मुसळधार पाऊस झाल्यानं रंगवली नदीला पूर आलाय. नवापूर शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरात राज्यातील देवमोगरा रेल्वे फाटकाजवळ पुराच्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. नदीला आलेल्या पुरामुळे महाराष्ट्र गुजरात राज्यातील सीमा भागातील काही रस्ते पाण्याखाली गेले होते. या नदीवर अनेक ठिकाणी पूल कमकुवत असल्यानं वाहतूक धीम्या गतीनं करण्यात आली. दारुड्या पतीनं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची हत्या केल्याची घटना यवतमाळमधल्या महागाव तालुक्यातल्या चिल्ली इजारा इथे घडली. कैलास चव्हाण असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे हत्येच्या दिवशी त्याची पत्नी वंदना चव्हाण यांनी आपल्याला पतीकडून धोका असल्याची तक्रार महागाव पोलिसांना दिली होती. मात्र तरीही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप मृत वंदना चव्हाणच्या नातेवाईकांनी केला आहे. पुणे जिल्ह्यामधल्या दौंड तालुक्यातल्या कुरकुंभ एमआयडीसीतील इटर्निस फेमस केमिकल कंपनीतल्या भीषण स्फोटात 2 कामगारांचा जागीच मृत्यू झालाय. भीमकुमार साहू आणि ब्रिज नंदनदास गंगाभूषण बोची अशी त्यांची नावं आहेत, तर अन्य 2 गंभीर जखमी झाले आहेत. परफ्यूमसाठी लागणारं कच्चं रसायन या कंपनीत तयार केलं जातं. रात्री 2:15 वाजण्याच्या सुमाराला हा अचानक स्फोट झाला. जळगावमधील एमआयडीसी भागातल्या सिद्धार्थ केमिकल फॅक्टरीमध्ये स्फोट होऊन 2 कामगार 60 ते 70% भाजले आहेत. युनुस शेख आणि दिलीप बोरणारे अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाम निर्मिती करणाऱ्या या कंपनीत स्फोट नेमका कशामुळे झाला हे समजू शकलेलं नाही. वर्धा शहरालगतच्या बोरगाव इथल्या उपकेंद्रातल्या ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली. या आगीमुळे इथला विद्युत पुरवठा बंद पडला. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण समजलेलं नाही. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आलं. जालन्यातल्या पीएसआय प्रभाकर पठाडे यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयानं 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शेख वाहिद शेख अब्दुल कादर आणि शेख मुजीम शेख अब्दुल कादर या प्रकरणातील आरोपी आहेत. जालन्यातील तालुका जालना पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पीएसआय प्रभाकर पठाडे यांनी 16 सप्टेंबरच्या मध्यरात्री डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. शेड आयघर येथील एका दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून एकाला अटक केली आहे. तसंच अटक करण्यात आलेला आरोपी हा मृत महिलेचा मानलेला भाऊ असल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यामुळे सैराट चित्रपटातील कथानकाला शोभेल असं हे हत्याकांड झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. शफीक शमुद्दीन मनसुरी 28 असं आरोपीचं नाव आहे. आदिवासी वसतिगृहात गेल्या 2-3 दिवसांपासून भोजन पुरवठा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. उपाशी विद्यार्थ्यांनी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयापुढे ठिय्या मांडला. भोजन पुरवठा तात्काळ सुरू करण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली.
राज्यातील परीट म्हणजे धोबी समाजाचा पूर्ववत अनुसूचित जातीच्या यादीत समावेश करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य परीट सेवा मंडळांच्या वतीनं बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कपडे धुणं हे अनोखं आंदोलन करण्यात आलं. यावेळी धोबी समाजातील असंख्य महिला पुरुषांनी कपडे धुवून शासनाचा निषेध केला. नागपुरात देखील धोबी समाजानं आपल्या मागण्यांसाठी अनोखं आंदोलन केलं. वीज दरात सवलत, संत गाडगेबाबांचं स्मारक अशा मागण्यांकरता धोबी समाजानं हे आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी चक्क कपड्यांना इस्त्री करत कपडे धुत आंदोलन केलं. राज्यातील 1,20,000 राजपत्रित गट अ आणि ब चे अधिकारी 20 आणि 21 सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून काम करणार असून राज्यातील अधिकाऱ्यांवर होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्याविरोधात राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजपत्रित अधिकारी यांना योग्य न्याय द्यावा अशी मागणी व्यक्त केली आहे. आपली हरवलेली कागदपत्र मिळावीत आणि आपल्यावरचा अन्याय दूर व्हावा याकरता रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली जिल्हा परिषदेचे शिक्षक सुशील पावरा यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन पुकारलं आहे. त्यांच्या या आंदोलनासाठी दापोली गट शिक्षणाधिकारी कार्यालयातून गहाळ झाली होती. धावपट्टी दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूर विमानसेवा सुरू करण्यासाठी सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. याकरता कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी पाठपुरावा सुरू केला असून त्याचाच भाग म्हणून त्यांनी विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत विमानतळावर खास बैठक घेतली. या बैठकीमध्ये विमानसेवा सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.